यस थँक्यू असिफभाई जलगावकर यांच्याकडून सुद्धा आम्हाला कॅश प्राईज कॉमेंट्रीसाठी आलाय. धन्यवाद सर. मॅच चालू आहे. अर्थात पाहायला गेलं तर गुंडगे विपक्ष पुरा संघामध्ये मॅच चालू आहे आणि या मॅचचा आनंद घेण्यासाठी सर्व पाहिलं तर आपले सन्माननीय पाहुणे आसिफभाई आहेत. सोबत पाहिलं तर अधिमान्यवर उपस्थित आहेत, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. आता पाहायला गेलं तर जवळपास 1:15 वाजला. अजूनही या हालगावची या स्पर्धेमध्ये मॅच पाहण्यासाठी प्रेक्षक आहेत. प्रेक्षकांचं या स्पर्धेमध्ये करूया सहर्ष स्वागत. मॅचला पाहायला गेलं तर आपण जवळपास 1:15 झाला, म्हणजे अर्धा गाव अर्धा तालुका झोपलाय, तरी सुद्धा या मैदानामध्ये बरेच प्रेक्षक अजूनही मॅचचा आनंद घेतात. 5 ओव्हरची मॅच असणार. या 5 ओव्हरच्या मॅचसाठी बॅटिंगसाठी सलामीची जोडी मैदानामध्ये अनिकेत आणि शंकरची जोडी असणार. बॉलिंग ट्रॅकवर असलेला संघ पाहिला तर पुरा संघ. त्या संघामध्ये खेळताना आपण माजला पाहणार आहोत, जो पाहिलं तर मागील हंगामामध्ये प्लेअर ऑफ द सिरीज ठरला होता, तो असणार या संघामध्ये. नक्कीच या मॅचला पाहणं तेवढं गरजेचं ठरणार. जबरदस्त संघ दोन्ही बाजूला. एका बाजूला गुडगे असतात, दुसऱ्या बाजूला पुरा संघ आहे. दोन्ही संघाची मॅच 5 ओव्हरची मॅच आहे. बॉलिंग संघासाठी इथे पाहिलं तर 5 ओव्हरसाठी 25 मिनिटाचा अवधी असणार आहे. 25 मिनिटांमध्ये जर का 5 षटक संपवले नाही तर तुम्हाला पाहिलं तर 2 धावांची पेनल्टी असेल. जरूर आपल्यासोबत पाहिलं तर आता कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडल्या जातील सुमेशजी गायकवाड. खरं तर सुमेशजी पाहायला गेलं तरी स्पर्धा एस.सी.आल क्रिकेट संघाने जे आयोजित केलेली आहे, अर्थात दिवंगत मुर्तुजा राऊत व दिवंगत मुर्तुजा खारकर स्मृती चषक, आणि या चषकामध्ये पाहायला गेलं तर आतापर्यंत जबरदस्त संघ खेळलेत. हालचे दोन्ही संघ पाहिले तर आपल्या मॅचेस जिंकल्यात आणि या मॅच मध्ये सर्वांचे लक्ष पुरार विपक्ष गुंडगे. येस, थँक्यू सो मच आकाश सर. आमच्या सोबत तुम्ही सुद्धा इथे जोडले जात आहेत, आम्ही सुद्धा जोडले जातात. मॅचला झाली आहे सुरुवात. पहिला चेंडूची फेकी इथे मैदानामध्ये झाली आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक P1चं मांडंटरी आपण पाहतो मैदानामध्ये. सलामची जोडसाखळी सुद्धा मैदानामध्ये आली आहे. शंकर आणि अनिकेत ही जोडसाखळी गुंडगे संघाची तर मैदानामध्ये आली आहे. मॅचला होतीये सुरुवात. येस, रिव्ह्यू चेक केला जाईल. बॅटिंगसाठी रिव्ह्यू आहे. येस ऑफिशियल, कशासाठी रिव्ह्यू आहे? येस, बॉलर रिव्ह्यू असेल, नो बॉल साठी रिव्ह्यू असेल. बॅटिंग साइड टीमने घेतलाय. पाहिलं जाईल नक्कीच. तिसरे पंच सुद्धा अवेलेबल आहेत, त्यांच्या देखरेखीमध्ये पाहिलं जाईल की हा बॉल कशा प्रकारे डिलिव्हर झाला. वेस्ट साइड बीमर मध्ये नक्कीच अपील केले की हा नो बॉल साठी नक्कीच रिव्ह्यू घेतला गेला. पाहिलं जाईल जरूर, परंतु सध्या पाहिलं तर आपल्या या स्पर्धेमध्ये नक्कीच पुढील मॅच खेळण्यासाठी मरियम 11 मोरबा संघ आलाय. त्यांचे आपण सहज स्वागत करूयात. पुढची मॅच त्यांची फेअर बॉल आहे ऑफिशियल. येस, फेअर बॉल आहे. सन्मान्य निसार भाई सुद्धा आले, त्यांचं आपण या स्पर्धेमध्ये करूया सहर्ष स्वागत. पुढची मॅच अर्थात पाहिलं तर असणार आहे मरियम 11 मोरबा संघाची. आज चेंडूवरती देखील आपण पाहतोय सिंगल आउट केली आहे. दोन्ही चेंडूवरती सिंगल सिंगल धावाला. स्लो गेम आपण सुरुवातीला पाहतोय. अगदी फलंदाज सेट होतात मैदानामध्ये. कॅमेरामॅन अगदी आपण स्टेजच्या दिशेने कॅमेरा टर्न करायचा आहे. ते शुभ सन्मान केला जातोय. निसारबाई, माननीय निसारबाई यांचा शुभ सन्मान इथे केला जातोय. जरूर पाहिलं तर मरियम 11 मोरबा संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आला. निसार भाई आले, त्यांचं या स्पर्धेमध्ये केलं जात आहे स्वागत. खरं तर पाहायला गेलं तर त्यांचं स्वागत होताना या मॅच मध्ये पाहिलं तर बॅटची एज लागली आणि एज लागल्यानंतर बॉल गेला बॉर्डरच्या दिशेने. अगदी थांबला नाही, लॉंग स्टॉपला बॉल गेला आणि या देऊन गेला तो 4 धावा.
तब्बल 7 धावसंख्येपर्यंत पोहोचला बॅटिंग करणारा संघ. Yes, अर्थात भारतात सुरुवात गुडघे संघ. झाली आहे चौकाराने आपण पाहतोय. अनिकेत स्ट्राईक वरती आल्या. सेट पहिल्या चेंडूमध्ये सिंगल धाव काढली होती, त्यानंतर या पुढच्या चेंडूमध्ये चौकार आलाय. सुरुवात दमदार झाली आहे 4 धावेने. या 4 धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 7 या आकड्यावरती. राईट हँड बॅट्समन आपण पाहतोय यावेळी सुद्धा अगदी बॅटची लिडिंग याचे क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑन क्षेत्रामध्ये. धावत येतात वेगाने चेंडू बंद, तिथून एकच धाव वर्कआउट केली जाते. या एक धावेने सुद्धा स्ट्राईक रोटेट होईल. एक चांगली सुरुवात, एक कॅल्क्युलेशन माइंडने मैदानामध्ये उतरले ते दोन्ही फलंदाज. पुरार विपक्ष गुंडगे संघ, हे दोन्ही संघ एक चांगले बलाढ्वान आहेत. त्यांच्यामध्ये ही बिग बॅटल इन ऍक्शन मध्ये आपण पाहतोय. पहिल्या इनिंगचा खेळ सुरू झालाय. पहिली ओव्हर आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. याला यॉर्करचा चेंडू तर खोदून काढलाय. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, तेवढंच वेगाने इथे धाव घेतली जाते. या एक धावेने स्कोर काढता जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावरती. 5 चेंडूचा इथून खेळ समाप्त होतोय. येणारा एक बॉल बाकी असेल, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. एक चांगला खेळ मैदानामध्ये चालू आहे. 9 धावांवरती धाव जाऊन पोहोचलाय गुंडगे संघ. येणारा एक लास्ट बॉल बाकी असेल. अनिकेतचा फुलर लेनचा चेंडू होता, प्रॉपरली टाइम झाला नाहीये. फलंदाज इथून होतोय, बाद करून गेलाय चेंडू घात. पहिली विकेट गुंडगे संघाची आपण पाहतोय. हो देट इज आहे. मैदानाच्या बाहेर जाते तेही पाहिलं तर बोल्ड झाला खेळाडू. अनिकेतला मिळाली पहिली विकेट. खेळाडू बाद होत आहेत. अनिकेतने पाहिलं तर अनिकेतचा काटा काढला असं म्हणावं लागेल. पहिलं षटक P1चं षटक आणि P1च्या षटकामध्ये आपण पाहिलं ज्या प्रकारे बॅट सरतीये. पहिल्या बॉलवर 2, नंतरच्या बॉलवर सिंगल, नंतरच्या बॉलवर चौकार, नंतर 2 बॉलवर सिंगल आणि शेवटच्या बॉलवर आलेली विकेट. म्हणजे अर्थातच पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावसंख्येवर पहिली विकेट बाद झाली आहे. समीराला आता फलंदाजी समीर जे आहेत आता गुंडगे संघाचं एक चांगलं टॅलेंट आहे. अगदी खूप सारा एक्सपिरियन्स या खेळाडूंकडे. आता मैदानामध्ये आलेत, खूप सारा अनुभव आहे. तूनच चांगल्या प्रकारचा क्रिकेट मैदानामध्ये खेळावं लागेल. जर एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल. टॉस पुरार संघाने जिंकलं होतं, गोलंदाजी स्वीकारली होती, इन्व्हाइट केलं होतं गुंडगे संघाला फलंदाजी करण्यासाठी. तिथून चांगला स्टार्ट झाला होता. ती स्लो क्रिकेट कॅल्क्युलेशन माइंडने दोन्ही फलंदाज खेळत होते. फुरर लेथचा चेंडू होता, अनिकेतला प्रॉपरली कनेक्शन करता आला नाहीये, मिस टाइम झाला. बोल्ड आला. बोल्ड झाल्यानंतर लगेचच डगआउट मध्ये जाऊन पोहोचलाय. रूम करून खेळण्याचा प्रयत्न होता. आता ड्रेसिंग रूम मधून आता आनंद घेतील या सामन्याचा. न्यू बॅट्समन आपण पाहतो मैदानामध्ये समीर शिंदे, त्याच्यासोबत शंकर आहे. स्लोवर लेनचा चेंडू होता, प्रॉपर टाइम झाला नाहीये, प्ले अँड मिस्ड. पहिला चेंडू डॉट येतोय. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. पुरार संघाची चांगली सुरुवात या सामन्यामध्ये केली आहे गोलंदाजांनी. माज आपण पाहतोय आता गोलंदाजीसाठी आल्यात. मागच्या टुर्नामेंट मधील एक विजयी संघ होता, त्यांच्या विरोधात आता गुंडगे संघ खेळतोय. यावेळेला सुद्धा फुलर लेनचा चेंडू होता, आडवा बाटेने तर खेळलेत, क्षेत्ररक्षक आहेत पण चेंडू थांबणार नाहीये. जाणार आहे बॉर्डर लाईनच्या दिशेने, स्क्वेअर लेग रिजन मध्ये चौकार. एस डीजे ऑपरेटर थँक्यू सो मच. एक चांगलं संगीत आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात. सुरुवात झाली आहे. यावेळेला सुद्धा फुलर लेनचा चेंडू आडवा बाट्याने खेळल्यात पण प्रॉपर टाइम झाला नाहीये. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू उचलतात, फेकतात, तिथून 2 धावा इथे मैदानामध्ये कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग. शंकर आणि समीर ही जोड साखळी तर मैदानामध्ये पाहतोय. समीर जे आहेत आता फलंदाजी करतात, वन डाऊनच्या भूमिकेमध्ये मैदानामध्ये आले होते. स्ट्राईक तर अजून सापडली नाहीये. पहिले 2 चेंडू फलंदाजाने ते फेस केले आहेत, तो फलंदाज शंकर याने. शंकर आणि समीर शिंदे ही जोड साखळी आपण मैदानामध्ये पाहतोय. समोर गोलंदाज माज. पहिला चेंडू देखील डॉट काढला होता, त्यानंतर चौकार, त्यानंतर 2 धावा आल्या. यावेळेला फिरकी गोलंदाजी, प्रॉपर टाइम झाला नाही पण ते यष्टीरक्षक चुकी करतात. जिथे कोणतीही धाव नव्हती तिथे एक धाव आली आहे. त्या चुकीचं सोनं करत असताना गुंडगे संघाचे फलंदाज आपण पाहतोय.
जेव्हा फलंदाज प्रॉपर सेट असतो, वेगाने बॅट तिथून फिरवत असतो आणि गोलंदाज तेवढा चतुराईने गोलंदाजी करतोय आपण पाहतोय. हलक्या हाताने रिलीज केला, उचली जास्त होती, चेंडूला फिरण तेवढंच पाहिलं. यष्टीरक्षकाने मागे चुकी केली. जिथे चेंडू डॉट आला असतात तिथून एक धाव आली आहे. यावेळेला प्रॉपर टाइम तर केलाय, बराच वेळ चेंडू हव्यामध्ये, क्षेत्ररक्षक पोहोचतायत चेंडू पर्यंत. ते कॅच पहिल्या अटेम्प्ट मध्ये नक्कीच इथे गॅदर केलं होतं, पण त्यानंतर सेकंड अटेम्प्ट मध्ये सक्सेसफुली तिथे पकडली जाते. दुसरी विकेट गुणगे संघाचे पण पाहतो डगआउट मध्ये जातात आता समीर शिंदे. चांगली कॅच, अगदी वेगाने चेंडू पर्यंत आले होते. डाऊन दी बॉल पकडली आहे कॅच. गुणगे संघाला दुसरा धक्का ते भेटतोय आपण पाहतोय. चांगली सुरुवात समीर शिंदे यांना करायची होती. अगदी पहिल्या चेंडूवरती आडव्या बाट्याने फटका सजवला होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते, चेंडू पर्यंत धावत आले आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये चेंडूला गादर केला आणि कॅच नक्कीच तिथे पकडली आहे. पकडा कॅच आणि जिंका मॅच हा खेळाचा एक वाक्य आहे. न्यू बॅट्समन मैदानामध्ये जातोय बाबू धुरी उर्फ आकाश. आकाश धुरी आता मैदानामध्ये, न्यू बॅट्समन मैदानामध्ये. इथून सेट व्हावं लागेल. चांगली फटकेमध्ये रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, जोरदार अपील केली जाते. इथून डायरेक्ट हिटचा प्रयत्न, धोक्याची धाव. ते दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. LBW झाले होते, त्यानंतर एक धाव कंप्लीट करण्यात आली. जोरदार अपील होती. तो रनआउट साठी रिव्ह्यू घेतला जातोय. पंचांचा रिव्ह्यू आहे. थोडं क्रिटिकल डिसिजन आहे. अगदी धोकादायक धाव घेतली होती. गुड रनिंग बिटवीन आपण पाहिलं विकेटमध्ये. आता नक्कीच इथे लाईव्ह चेक केलं जाईल फलंदाज नॉन स्ट्राईकला रनआउट आहेत की नाही. पहिल्याच चेंडूवरती आपण पाहिलं स्विचेट करण्याचा प्रयत्न होता बाबूदुरी याचा आणि फलंदाज रनआउट बाद आहे. LBW अगदी पहिल्या अट्ट्यामध्ये झाले होते, त्यानंतर रनआउट घेण्याचा प्रयत्न होता, तो रनआउट देखील सक्सेसफुल ठरला. नॉन स्ट्रायकरला फलंदाज बाद झाले आकाश धुरी. तिसरी विकेट आता डगआउट मध्ये जातीये. सुरुवात चांगली करायची होती, फलंदाजी आपल्या वाटेला आली होती गुणगे संघाला, त्यानंतर ही तिसरी विकेट डगआउट कडे जात असताना आपण पाहतोय. स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 17 या आकड्यावरती. कोणत्या टीम वरती इथून पुढे खतरा असेल नक्कीच पुढच्या सामन्यामधील शेवटच्या चेंडू पर्यंत आपल्याला बघायला भेटेल. क्रिकेट आहे मित्रांनो, वेळोवेळी हा सामना बदलत असतो, खेळ बदलत असतो. कोणता फलंदाज आता मैदानामध्ये जाईल, चांगली फटकेबाजी करावी लागेल, जर चांगलं टार्गेट इथून सेट करायचं आहे. न्यू बॅट्समन मैदानामध्ये जातोय गणेश मोरे. याच्याकडे देखील एक चांगली ताकद आहे मनगाडामध्ये, चांगला स्ट्रोक देखील आता आपल्या संघासाठी ते खेळावं लागेल. शंकर सलामीला आलेले अजूनही मैदानामध्ये आहेत, पूर्णपणे त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे गुंडगे संघाची. समोर गोलंदाजी तेवढीच चांगल्या पद्धतीची आपण पाहतोय माज यांची. फलंदाज देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, पण चतुराईची गोलंदाजी. लेग स्टंपला चेंडू आदळला होता, त्यांना LBW अपील केली होती. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर, दुसऱ्या ओव्हरचा सामना पण मैदानामध्ये पाहतोय. पहिली इनिंग्सचा लास्ट बॉल ऑफ द सेकंड ओव्हर. यावेळेला प्रॉपर टाइम झाला नाही, क्षेत्ररक्षक जज करतात चेंडूला. यावेळेस शंकरची विकेट, बॅक टू दी डग आउट. चौथी विकेट. थोडी खराब सुरुवात आपण पाहतोय गुंडगे संघाची. 4 खेळाडू मैदान आता डगआउट मध्ये पोहोचलेत. 4 विकेट पुरार संघाला ते प्राप्त झाल्यात. चांगली गोलंदाजी, चांगली सुरुवात पुरार संघाची पण पाहिली. पहिल्या इनिंग्स मध्ये नक्कीच टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली होती. न्यू बॅट्समन मैदानामध्ये जातोय तनय शेलार आपण पाहतोय. याच्याकडे सुद्धा एक चांगली ताकद आहे, लेफ्ट हँड बॅट्समन आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन आता मैदानामध्ये आपण पाहतोय. यंग टॅलेंट दोन्ही आहे.
दोन्ही फलंदाज यंग आहेत. इथून चांगली सुरुवात करावी लागेल. येणारे 3 षटक बाकी असतील. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज प्रथमेश आला तिसरं षटक घेऊन. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन तर मैदानामध्ये असेल. समोर गोलंदाज प्रथमेश. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 17 धावा धाव फलकावरती आहेत. अनिकेत आणि शंकर ही जोड साखळी मैदानामध्ये आले होती. त्यानंतर पहिल्या 5 चेंडूमध्ये 9 धावा होत्या. त्यानंतर शेवटच्या चेंडूमध्ये अनिकेतची विकेट. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये समीर शिंदे यांची विकेट. त्यानंतर बाबुदुरी रनआउटच्या भूमिकेमध्ये बाद झाल्या. गणेश ऑन स्ट्राईक. यावेळेला ओव्हर हाईटचा चेंडू नो बॉल घोषित केलाय पंचांनी. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न असेल ती देखील कंप्लीट केली जाते. म्हणजेच 2 धावा प्लस एक नो ची धाव. टोटल 3 धावा इथून ऍड केल्या जातील. फ्री हिटची संधी असेल. फ्री हिट बॉल यानंतरचा असेल. सुवर्ण संधी फलंदाजासाठी असेल. इथून चांगला स्ट्रोक खेळावा लागेल. जर चेंडू हवेमध्ये असेल किंवा फिल्डरने कॅच घेतले तर संधी असेल फलंदाजाला. जर रनआउट झाले तर डगआउट कडे परतावा लागेल. इथून सुवर्ण संधी असेल फलंदाजासाठी. बघूया गणेश काय करतील. फ्री हिटचा बॉल प्रथमेश याचा. यावेळेला सुद्धा स्ट्रेट डाऊन फटका सजवला. शेतशक वेगाने धावा देत आहेत. चेंडूला तर स्टॉप केलाय पण एक धाव कंप्लीट झाली. इथून डायरेक्टचे फेकी करण्याचा प्रयत्न होता पण तन्याने कॉल दिला. एक धावच इथे घेण्यात येत आहे. फ्री हिटचा बॉल होता त्यावरती फारसं कनेक्शन करता आलं नाहीये. या एक धावेने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचतंय 21 या आकड्यावरती. एक चेंडूचा इथून खेळ समाप्त होईल. येणारे 5 बॉल बाकी असतील. जसं षटक मैदानामध्ये आपण पाहतोय. एक चेंडूचा इथून खेळ समाप्त होतोय. चांगला कमबॅक गोलंदाज प्रथमेश कडून आपण पाहतोय मैदानामध्ये. पहिला चेंडू जरी त्यांनी नो बॉल रिलीज केला होता त्यानंतर लगेचच त्या चेंडूवरती एकच धाव खर्च करत असताना गोलंदाज प्रथमेश. पंधरा मिनिटचा इथून खेळ समाप्त झालाय. तिसरा षटक मैदानामध्ये चालू आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला टोटल 25 मिनिट्स मध्ये तुम्हाला 5 षटक संपवायचे असतात. त्यामधील 15 मिनिट इथे समाप्त झालेत. येणारे 10 मिनिट्स बाकी असतील. त्यामधील तुम्हाला पूर्ण 5 षटक संपवायचे असतील. चला स्पीडअप करायचं आहे. यावेळेस स्लोवर लेनचा चेंडू होता. प्रॉपर टाइम केलाय रर मध्ये. तनयच्या बॅट मधून जातोय षटकार. डीजे तनयने मैदानामध्ये आल्या इशारा दाखवलाय की जरी माझे फलंदाज डगआउट मध्ये असतील पण माझ्यामध्ये सुद्धा मनगडात ताकद आहे ते षटकार टोकण्याची. आणि तशाच प्रकारे चांगली फलंदाजी मैदानामध्ये करत असताना पहिल्या चेंडू होत्या पण तन्याला पाहतोय. लेफ्टी वर्सेस लेफ्टी अशी बॅटल मैदानामध्ये चालू आहे. प्रथमेश देखील चांगली गोलंदाजी करत होता त्यावरती प्रहार केला जातोय. यावेळेला चांगला कमबॅक पाहतोय. प्ले अँड मिस झाल्यात. बॅट वेगाने नक्कीच फिरवली होती पण प्रॉपरली कनेक्शन करता आला नाही. डॉट चेंडू येतोय. पुरार विपक्ष गुंडगे संघ दोन्ही संघ इन ऍक्शन आपण पाहतोय. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 27 आकड्यावरती. यावेळेला फुल टॉस चेंडू तर फुल वसूल करता आला नाही. अलॉंग द ग्राउंड लेवल शॉट खेळलेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतोय. नक्कीच त्या षटकाराने कुठेतरी गुंडगे संघाचा स्कोर आपण एक चांगल्या स्थितीवर जाऊन नेऊन ठेवलं आहे त्याने या फलंदाजाने. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 28 धावा धाव फलकावरती आहेत. येणाऱ्या अजूनही 2 बॉल्स बाकी असतील. त्यानंतर 2 षटक बाकी असतील. चला स्पीडअप करायचं आहे. टायमर सेट केला गेला होता. टायमाच्या हिशोबाने तुमचे षटक नक्कीच समाप्त झाले पाहिजेत. गणेश मोरे स्ट्राईक वरती. हा देखील एक चांगला फलंदाज आहे. गोलंदाजी तेवढी चांगली प्रकाराची करतो. यावेळेला फुल टॉस चेंडू होता. सरळ खेळलेत. क्षेत्ररक्षक पोहोचतात चेंडू पर्यंत. पकडली जातीये कॅच आणि संपला जातोय फलंदाजाचा खेळ. बॅट्स
मैदानामध्ये जातोय प्रणय तोरणे, वय वर्ष 17. आता मैदानामध्ये येऊन करल का पुरळ संघाच्या गोलंदाजावरती खतरा, तर नक्कीच बघायला भेटेल. यंग टॅलेंट आहे गुंडगे संघाचा, अगदी सराव करत असताना चांगली फलंदाजी करतोय. इथून गुंडगे संघासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. विकेट्स आपण पाहतोय डगआउट मध्ये त्या 4 विकेट्स डगआउट मध्ये आहेत. माफी असावी, 5 विकेट्स आहेत. तिथून आता मिडल ऑर्डर मध्ये आता फलंदाजी करण्यासाठी प्रणय तोरणे मैदानामध्ये सज्ज झालाय. समोर गोलंदाज प्रथमेश, चांगली गोलंदाजी आतापर्यंत. फुलटॉस चेंडू होता, अगदी डीप पॉइंट मध्ये खेळलेत. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न असेल ती देखील कंप्लीट झाली आहे. षटक क्रमांक 3 देखील इथे समाप्त होत आहे आणि ते ऑफिशियल घोषित करतात हा नो बॉल आहे ओव्हर स्टेपिंगचा. एकूण 3 धावा इथून ऍड केल्या जातील. या 3 धाव्याने स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचतोय 31 मीन्स 31 आकड्यावरती. शाहीर खुरीश आपण पाहतोय आजच्या दिवसामधील स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्या सोबत जोडले गेले. त्यानंतर आकाश देशमुख असतील, ते देखील आमच्या सोबत इथे जोडले गेलेत. फ्रीटचा बॉल होता, वेगाने टाकलाय. प्रणयला इथे खेळता आला नाहीये. इथून फ्रीटचा बॉल होता ओव्हर स्टेपिंगचा. आपण पाहिलं मागच्या चेंडू होती ओव्हर स्टेप केलं होतं गोलंदाज प्रथमेशाने, पण तेवढंच चांगलं कमबॅक देखील मैदानामध्ये राहिलं. 3 षटकांचा खेळ समाप्त झाले. 10 फलकावती धावा त्या 31 धावा, लॉस ऑफ 5 विकेट्स. येणारे 2 षटक बाकी असतील. या 2 षटकामध्ये चांगली फटकेबाजी करावी लागेल. चला स्पीडअप करायचं आहे. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये चालू आहे. 5 विकेट डगआउट मध्ये आहेत. स्कोरवरती धावा आपण पाहतो झाल्यात त्या 31 धावा. 2 षटकांचा अजूनही सामना बाकी असेल. चला स्पीडअप करायचं. टायमर सेट केला गेलाय. 18 मिनिटचा इथून खेळ समाप्त झाला. येणारे 7 मिनिट्स बाकी असतील. अवघ्या 7 मिनिटांमध्ये तुम्हाला 2 षटकं इथे समाप्त करावे लागतील. सामने लवकर झालेच हवेत. वेळेचं महत्व प्रत्येक संघाला व प्रत्येक खेळाडूला माहिती आहे. एक चांगलं आयोजन आपण पाहतोय या मैदानावरती केलं जात आहे. अगदी प्रमुख आयोजक अल्ताफ सर असतील, त्यानंतर मुनीर पटेल असतील, त्यानंतर ACL ची संपूर्ण टीम आपल्यासोबत इथे आहेत. एक चांगला आयोजक कमिटी आहे. आयोजन दमदार आहे. एक चांगली खेळपट्टी आपण पाहतो आल्यापासून. प्रेक्षकांची गर्दी देखील आहे. प्रेक्षक असल्यानेच टुर्नामेंटला एक चांगली शोभा येते. चला स्पीडअप करायचं आहे. 7 मिनिटचा टाइम आहे पुराड संघाकडे. अवघ्या 7 मिनिट मध्ये तुम्हाला 2 षटकं इथे संपवायचं आहेत. 2 षटकांचा स्पेल इथे बाकी आहे. बॉलर तिथे तयार झाल्यात. प्रगती पथावरती 4थं षटक घेऊन येतात गोलंदाज माज. आपण पाहतोय 2रं षटक. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टाइम झाला नाहीये. विकेटचं पतन. बॅट्समन बॅक टू द डगआउट. तनय शेलार हो दे डीजे. सुद्धा आमच्या इथे सोबत उपस्थित आहेत. ते देखील आजच्या सुरुवाती पहिल्या सामन्यापासून समालोचना सुरुवात केली होती. काल देखील प्रवीणजी सर सुद्धा आहेत. काल देखील त्यांनी मला चांगलं मार्गदर्शन दिलं. मैदानामध्ये न्यू बॅट्समन जातो ऋषी चाळके. आपण पाहतोय ऋषिकेश चाळके हा एक चांगला फलंदाज आहे. इथून डगआउट मध्ये विकेट आहेत त्या. 6 विकेट गुंडगे संघाने ते गमावल्यात. चांगली गोलंदाजी माज गोलंदाजीसाठी आल्या. अगदी वैयक्तिक 2रं षटक हाताळतात. या इनिंग्स मधलं 2रं षटक हाताळलं होतं, त्यामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी राहिली होती. त्यानंतर 4थं षटक घेऊन आल्यात. वैयक्तिक 2रं. सुरुवात विकेटने केली आहे. ऋषी चाळके आडवा बॅटने फटका खेळायचा होता. प्ले अँड मिस्ड. चांगला स्विंग सुद्धा मैदानामध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 2 चेंडूचा खेळ समज झालाय. पहिल्या चेंडूमध्ये विकेट आली. त्यानंतर ऋषी चाळके मैदानामध्ये आले.
पहिल्या चेंडूवरती आडव्या बाट्याने फटका सजवायचा होता, डॉट चेंडू आला. यावेळेला सुद्धा प्रॉपर टाइम झाला नाहीये. काय घडतंय मैदानामध्ये? चुकीची धाव, धोकादायक. चेंडूला शेवटपर्यंत पाहत होते. वाईट तर आहे, प्लस रनआउट आहे का फलंदाज? येस, बॅट्समन आउट आहे. वाईट चेंडू होता, त्यावरती अगदी धाव घेण्याचा प्रयत्न होता. प्रणयने स्ट्राईक नक्कीच इथे घेतलीये, पण ऋषी सालकीची विकेट इथे गमावली आहे. 7वी विकेट डगआउट कडे जात असताना एक चांगली सुरुवात करायची होती गुंडगे संघाला. फलंदाजी करत असताना 7 विकेट गमावल्यात. धाव फलकती धावा आपण पाहतोय जाऊन पोहोचल्यात त्या 32, म्हणजेच 32 धावांवरती. माज काय गोलंदाजी करतायत. अगदी 3 चेंडू मध्ये फक्त 2 चेंडू इथे समाप्त झाले होते. त्यानंतर तिसरी चेंडूची फेकी केली होती. वाईट चेंडू अंपायरने नक्कीच डिक्लेअर केलं, पण तेवढीच चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे बॅट्समन ने. आपण पाहतोय आता मैदानामध्ये आलेत संकेत पालांडे. संकेत पालांडे आणि प्रणय तुरणे ही जोड साकली तर मैदानामध्ये आहे. समोर गोलंदाजी माज, ती काय गोलंदाजी करतात. फलंदाजांना बांधून ठेवलंय. यावेळेला सुद्धा आडव्या बाट्याने स्ट्रोक खेळल्यात गॅप मध्ये. चांगलं गॅप सिलेक्शन. 2-2 क्षेत्ररक्षक वेगाने धावत येत आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न असेल, ती देखील कंप्लीट केली जाते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांनी स्कोर काढता बदलत जाऊन पोहोचेल 34 अंकावरती. ती उशिरा का होईना, पण नक्कीच स्कोर कार्ड इथे हळूहळू बदलत चाललाय. चालावं नाही तर धावावं लागेल. आपल्या संघासाठी चांगलं स्कोर करावं लागेल जर एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल. चला स्पीडअप करायचा. यावेळेला सुद्धा आडवा बाट्याने स्ट्रोक खेळल्यात. प्रॉपर टाइम झाला नाही. स्वतः क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतात आणि पकडली आहे झेल. माफी असावी. गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचले. डाऊन दी कॅच. चांगली झेल अगदी स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू पर्यंत पोहोचले. माज काय गोलंदाजी केली आहे, तेवढी चांगली झेल देखील तिथे टिपली जाते. 8व्या विकेटचं पतन आपण पाहतोय. 8 विकेट डगआउट मध्ये आहेत. एक चांगलं स्टार्ट जे गुंडगे संघाला हवं होतं ते सापडलं नाहीये. कुठेतरी अडचणीत सापडलाय गुंडगे संघ. तेवढी चांगली गोलंदाजी आहे पुरार संघाची आपण मैदानामध्ये पाहतोय. माज यांनी काय गोलंदाजी केली आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. आदर्श मोहिते आता मैदानामध्ये आपण पाहतोय. 5वा चेंडू माझ्या गोलंदाजाचा. यावेळेला सुद्धा अगदी फिरकी गोलंदाजी. फलंदाजांना बांधून ठेवलंय. 5 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. एक वाईटची धाव आली होती, त्यानंतर 2 धावा आल्या होत्या. प्रणयला देखील चेंडू समजला नाही. बराच वेळ चेंडू हवेमध्ये राहिला. बॅटची कडा होती. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. 4थं षटक आपण पाहतोय. आदर्श मोहिते आडवा बॅटने स्वीप अँड शॉट खेळलेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. इथे मी फंबलिंग बघायला भेटतंय. जिथे एक धाव होती, तिथे दुसरी धाव देखील कंप्लीट करण्यात आली आहे. एक चांगला थ्रो देखील तिथे पाहायला मिळतोय लॉंग लेग क्षेत्रामध्ये. इथून 2 धावा कंप्लीट केल्या जाते. 2 धावांनी स्कोर जाऊन पोहोचतोय 36 आकड्यावरती. 4 षटकात यातून खेळ समाप्त झालाय. बघा, या स्पर्धेचा नियम आहे तुमची 4 षटकं 20 मिनिटाच्या आत संपायला हवीत, पण 25 मिनिटाच्या वर तुम्ही 4 षटकांसाठी वेळ घेतलाय. फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी 1 रनची पेनल्टी आहे. सगळा काउंट केलाय आम्ही. विकेट गेल्यानंतर आम्ही टाइम वॉच आमचा जो टायमर होता तो स्टॉप केला होता. एका धावेची पेनल्टी आहे फिल्डिंग करणाऱ्या संघाला, अर्थातच पुरार संघाला, कारण त्यांनी वेळ घेतलाय. 20 मिनिटाच्या आत तुमची 4 षटकं पूर्ण व्हायला हवी होती, त्याला 26 मिनिटं तुम्ही घेतलीत. वेळेला महत्व देणं नक्कीच निर्णय आहे. चला, एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यायचा आहे. अगदी तुम्हाला 25 मिनिटांमध्ये 5 षटक समाप्त करायचं होते. तुम्ही जास्त वेळ घेण्यात आला. एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेण्यात येईल. 4 खेळाडू बाहेर असतील बाउंड्री लाईनच्या. चला स्पीडअप करायचं. यानंतर 1 ओव्हरचा सामना बाकी असेल. राईट हँड बॅट्समन संकेत पालांडे स्ट्राईक वरती असेल. या येणाऱ्या 6 बॉल्स मध्ये चांगली फटकेबाजी करावी लागेल जर एक गुंडगे संघाला टार्गेट सेट करायचं असेल.
पहिला चेंडू अगदी ऑफ स्टिकच्या बाहेर आपण पाहतोय. पंच यस घोषित करतील. हा वाईट चेंडू असेल. येणारे 6 बॉल नक्कीच पुन्हा एकदा टाकावे लागतील. वाईडने सुरुवात झाली. गोलंदाज आपण पाहतोय. तुसिफला आपण पाहतोय. 5वं षटक घेऊन आलेत. वाईट चेंडूची नक्कीच फेकी केली आहे. फुलटा चेंडू तर आडवा बाट्याने तर खेळलेत. चेंडू चांगला स्टॉप केला तिथे. चांगली फिल्डिंग मैदानामध्ये आपण पाहतो. एक धाव कंप्लीट झाली आहे. एक धावाने तिथे समाधान मानतील. या एक धावाने स्कोर जाऊन पोहोचेल 38 या आकड्यावरती. दी 40+ खेळाडू आहेत. काय नाव? वसीम जी तिथे तैनात होते. स्क्वेअर लेग रेझमध्ये चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला भेटली तिथे. यावेळेला अगदी उसून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा प्रॉपरली कनेक्शन झाला नाहीये. चेंडू डॉट येतोय. 2 चेंडू तिथून खेळ समाप्त होतोय. धाव फलकावती धावा आहेत त्या 38 धावा. चांगलं टार्गेट सेट करायचं होतं गुंडगे संघाला. शॉर्ट लेनचा चेंडू होता. पुल तर केलाय. सक्सेसफुल होईल का? येस होणार आहे. जाणार आहे फायनल क्षेत्रामध्ये. आदर्शच्या बॅट मधून दणदणीत चौकार. आज आपण टॉस करणार आहोत. मरीम 11 मोरबा त्यांच्या विपक्षात अंजप. चला दोन्ही संघाचे कर्णधार लगेचच टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यावेळेस सुद्धा बॅटची लिडिंग एज क्षेत्ररक्षक तिथे होते. स्वतः यष्टीरक्षक होत आहे. पण एक धाव कंप्लीट करण्यात आली आहे. हॅलो. जरूर पाहिलं तर मुस्लिम भाई बेकरीवाला क्रिकेट शौकीन प्रेक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. स्पर्धा कुठे असू दे भेट अवश्य देतात. त्यांचं इथे या स्पर्धेमध्ये नक्कीच होतंय स्वागत आणि त्यांचं आपण करूयात या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. येस वेलकम मुस्लिम बाय बेकरीवाले. आपण तुमचं सुद्धा ते सहर्ष मनपूर्वक स्वागत या स्पर्धेमध्ये. अगदी रात्रीचे 1:14 झालेत पण मुस्लिम बाईंची इथे उपस्थिती आपण पाहतोय. तुमचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक स्वागत. पॉइंटच्या दिशेने चेंडूला कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक चांगला क्रिकेट मैदानामध्ये पाहतोय. गुंडगे संघाच्या फलंदाजांना पूर्णपणे पुरार संघाच्या गोलंदाजाने बांधून ठेवलंय. एकच धाव इथे आली आहे. एक धावेने स्कोर कार्ड आपण जाऊन पोहोचतोय 44 म्हणजे 44 या आकड्यावरती. पहिल्या इनिंगचा इथून खेळ समाप्त झालाय. 5 षटक इथे समाप्त झाले म्हणजेच पहिल्या इनिंगचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या इनिंग्स मध्ये धावा झाल्या त्या 44. पहिल्या सत्रामध्ये धावा झाल्यात त्या 44. फिल्डिंग करणाऱ्या टीमला 1 धावेची पेनल्टी वेळ घेतल्यामुळे एकूण धावा झाल्या त्या 45. 46चं टार्गेट. हॅलो. आणि सेकंड इनिंग साठी सुद्धा तेच आहे. वेळेचं बंधन प्रत्येकासाठी आहे. मरियम 11 मोरबा संघाचे कॅप्टन आणि त्यांच्या विरुद्ध असतील तर अंजप संघाचे कॅप्टन. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी यायचंय. सन्माननीय अमजदजी पटेल साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण त्या मॅचचा टॉस करण्यासाठी यायचंय. मरियम 11 मोरबा संघ आणि त्यांच्या विपक्ष असणारे अंजप संघ दोन्ही संघ इथपर्यंत पोहोचले जातात. पाहिले तर दोन्ही संघाला इथे आपण टॉस साठी आमंत्रित केले. अमजद सरांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस नक्कीच करणार आहोत. अंजप विरुद्ध पाहिलं तर
मरिया मिलन मोरबा संघामध्ये टॉस होते. टॉस जिंकला अंजप संघाने. अंजप संघ निर्णय काय असेल आपला? सर खरं तर टॉस जिंकला आपण. आपला निर्णय काय असेल? एक मिनिट हा. हे तो कुठे प्रवीण फिल्डिंग आणला फिल्डिंग सर खरं पाहायला गेलं तर तुम्ही निर्णय त्वरित द्यायचा होता, परंतु तुम्ही उशीर केला. काही प्लॅनिंग आहे का अशी वेगळी काय की या खोपोलीत गेल्यानंतर फिल्डिंग घ्यायचे किंवा कॅप्टन तुम्ही आहात परंतु तुमच्या टीमला विचारून बॅटिंग करायचे, असं काही प्लॅनिंग ठरवलंय का मनामध्ये? हो असं प्लॅनिंग ठेवलंय खेळाडूनुसार विचार करतो आम्ही. खूप साऱ्या शुभेच्छा नक्कीच तुम्हाला माझ्यासाठी. सोबत पाहिलं तर मरिया मिलन मोरबा संघ आहे. समोरच्या संघाने पहिले तर टॉस जिंकला, फिल्डिंग घेतला, पहिले बॅटिंग करायचे, काय म्हणाल? मी पण फिल्डिंगच करणार होतो की बॉडी थोडी जाम असते कधी पण ट्रॅव्हलिंग केल्यावर, त्यामुळे मी पण फिल्डिंग करणार होतो. पण काही नाही, बॅटिंग पण जर टार्गेट चांगला ठेवलं तर समोरवाल्या टीमला पण प्रेशर येतो चेसिंग करायला. सोबत पाहिलं तर ASC हाल संघाची ही टुर्नामेंट आपण पाहतोय. खरं तर स्वर्गीय मूर्तुजा राऊत व मूर्तुजा खारकर स्मृती चषक, काय म्हणाल, कसं माहोल वाटतं या खोपोली शहराचं आणि या पाहिलं तर ASC हाल संघाने ठेवलेलं आहे आयोजनाचं? खूप चांगला असतो नेहमी. गेल्या वर्षी पण आम्ही आलो होतो आणि खूप चांगलं आयोजन असतो. मोनीर पटेल माझा मित्र आहे, साथ त्यानेच टीम टाकलेली आहे त्याच्या मुलगीच्या नावाने, आणि आम्ही जिंकायची कोशिश करू आणि आज क्वालिफाय व्हायची कोशिश करू इंशाल्लाह. जरूर, खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला, तुमच्या संघाला, दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि बोलूयात आपण आता मायक्रोफोनवर नक्कीच असतील पुन्हा एकदा प्रवीणजी दुगाडे सर. शुक्रिया आकाश. तमाम दर्शकों का मैं स्वागत करना चाहूँगा. मरूम मुर्तज़ा राउत और मरूम मुर्तज़ा खारकर, इनकी यादों में फील्डिंग सजाई है अमन स्पोर्ट्स क्लब हाल द्वारा ऑर्गेनाइज इस प्रतियोगिता में. फील्डिंग सजाई है गुंडगे के एक यंग कमेंटेटर हमारे साथ हैं, सुमित गायकवाड़. सुमित जी, स्वागत है आपका इस कम बॉक्स में. चलिए गेंद दीजिए. बैटर मैदान के अंदर जा चुके हैं. स्कोरबोर्ड पे 44 रन लगे थे 5 ओवर की समाप्ति के बाद. उसके बाद फील्डिंग करने वाली टीम ने पहले सत्र में जो समय अतिरिक्त लिया था उसकी वजह से उन्हें 1 रन की पेनल्टी मिली. कुल मिला के रन हुए 45 और टारगेट है 46 रनों का. अरे खाना पीना सब खाया. डीजे थोड़ा आवाज बढ़ाओ यार, रोड तक आवाज जाती थी पिछले साल. पिछले साल रोड पे आवाज जा रही थी. क्या क्या हुआ आखिरी ओवर में, क्या क्या हुआ गेंद पर, जरा बताइए अंकित. सन्माननीय राजेशजी शिंदे साहेब यांचं इथं आगमन झालंय, त्यांचंही मनापासून स्वागत. मुस्लिम भाई बेकरीवाला यांचंही मनापासून स्वागत. चलिए 44 रन हुए थे और 1 रन पेनल्टी, कुल मिला के 45, 46 रनों का उद्देश्य. फील्डिंग लगाइए वरना वो पेनल्टी कवर होगी. अंपायर लास्ट ओवर में नो बॉल था क्या? वाईड होता पहिला बॉल. चलिए 12 मैंने देखा है, 44 रन बने हैं. 45 वाइड आया था ना? पहिला वाईड बॉल होता. हाँ पहली गेंद वाइड, वो गिनी है. चलिए 44 रन बने हैं, 45 रन पेनल्टी की वजह से हुए और 46 रनों का उद्देश्य पुरार के सामने. चलिए आपका टाइम स्टार्ट होने वाला है. फील्डिंग लगाइए. जैसे ही पहली गेंद गिरेगी टाइम शुरू होगा. अगला टॉस भी हुआ है. मरूम मुर्तज़ा राउत और मरूम मुर्तज़ा खारकर, ASC हाल द्वारा ये ऑर्गेनाइज क्रिकेट टूर्नामेंट. गुंडगे बनाम पुरार. स्ट्राइकर एंड पर माज और नॉन स्ट्राइकर एंड पर
ट्वेल्थ मॅन पुरार शहजाद शहजाद और माश प्रारंभिक बल्लेबाजों की जोड़ी 46 रनों का उद्देश्य 5 ओवर के इस मैच में फिर से एक बार मैं आप सभी का स्वागत करना चाहूंगा। एक खूबसूरत क्रिकेट का कारवा हम यहां पर देख रहे हैं। गणेश मोरे गणेश गणेश मोरे चलिए मैच की तरफ हम चलेंगे। मास तैयार है, गेंदबाजी की बागडोर को संभाले हुए हैं गुंडके की तरफ से गणेश गणेश मोरे राइट आर्म ओवर द विकेट कलाइम के सहारे माज ने इस गेंद को मोड़ा। फाइन लेग बाउंड्री की तरफ गेंद ट्रैवल हो रही है। 46 का उद्देश्य सिंगल पूरा किया। अब स्ट्राइकर एंड पर आ चुके हैं शहजाद। शहजाद क्या शहजादे की तरह बल्लेबाजी करेंगे ये तो आने वाला वक्त बताएगा, लेकिन टारगेट सेट है 46 रनों का। 30 गेंदों में ये 46 रनों की जरूरत है। हमने फील्डिंग टीम जो अब दूसरे सत्र में फील्डिंग कर रही है उसका भी टाइमर लगाया गया है हमारे द्वारा। ऐसा नहीं है कि चेसिंग के समय हम 25 मिनट के ज़्यादा आपको समय देंगे। 20 मिनट के अंदर आपको 4 ओवर खत्म ही करने हैं। और ये एज लगा और ये क्या छोड़ा विकेट कीपर ने। काफी बढ़िया गेंदबाजी हो रही है। गेंदबाज गणेश द्वारा दूसरी गेंद के ऊपर विकेट लगभग निकाली थी उन्होंने शहजाद का। विकेट कीपर ने क्या छोड़ा जिसके बदौलत वहीं पे रुका हुआ टोटल 1 रन। ढेर सारे मेहमान इस वक्त मंच पर मौजूद है। मैं उन सभी मेहमानों का स्वागत करना चाहूंगा। साथ रोहेकर सर है, साथ साथ ढेर सारे मेहमान यहाँ पर बैठे हुए हैं। मुस्लिम भाई बेकरी वाला सभी का मैं स्वागत करना चाहूंगा हाल के इस प्रतियोगिता में। बैकफुट पे जाके इस गेंद को खेला। अब गलती नहीं करेंगे शहजाद के बारी गेंद। गणेश ने काफी अच्छी गेंदबाजी की है। 3 गेंदे 1 विकेट और 1 रन। ठोक दीजिए। देखिए अफजल बेड़ेकर इनके बेटे ने यहाँ पर नमकीन स्पॉन्सर किया है, उनका मैं शुक्रगुजार हूँ। साद इन्होंने ये नमकीन चलिए जल्दी जाइए। ऐसा नहीं है आप टाइम पास करेंगे और हम उन्हें पेनल्टी देंगे। आपको भी जल्दी जाना है वरना आप ये फील्डिंग वाली टीम कहेगी आपकी तरफ विकेट गिरे थे हम क्या करें, वो आया नहीं जल्दी। अरे 12th मैन कहाँ गए, वो मामू कहाँ गए, यहाँ पे थे वो। प्रथमेश प्रथमेश नए बल्लेबाज। मास पिछले टूर्नामेंट की विनर टीम है ये। मास प्लेयर ऑफ द टूर्नामेंट बने थे। काफी बढ़िया परफॉर्मेंस दिया था माज ने, लेकिन ये अच्छी गेंदबाजी हो रही है गणेश की, काबिल तारीफ। 4 गेंदों में महज 1 रन। 45 रन इन्होंने बनाए पेनल्टी का 1 रन जोड़ के। 44 बनाए थे, 1 रन पेनल्टी। 45 46 रनों के बचाव में काफी अच्छी गेंदबाजी हो रही है। सही लाइन और लेंथ के साथ आउटसाइड ऑफ स्टंप ये गेंदबाजी होती हुई हमें नजर आ रही है। प्रथमेश को अब अच्छा खेलना होगा। 46 रनों का उद्देश्य है। देखिए काजू डॉट गेंद आई है। डॉट गेंद
5 गेंदें और 1 ही रन आ चुका है। क्या गेंदबाजी हो रही है गुंडके के गेंदबाज गणेश द्वारा। 1 विकेट भी उन्होंने हासिल किया है। और यह फुल टॉस किया, गेंद हवा में, कैच होने की संभावना, दूसरे विकेट का पतन। चलिए जल्दी अंदर जाइए, जल्दी अंदर जाइए। मुस्लिम भाई बेकरी वाला, इनकी तरफ से हमारी तबीयत को बढ़ाने के लिए, वजन को बढ़ाने के लिए वो काजू लेकर आए, कोकण का मेवा। चलिए ये ओवर समाप्त हो चुका है, सही समय पे समाप्त हो चुका है, लेकिन मार्च को एक अच्छी इनिंग खेलनी होगी। मार्च जिस इनिंग के लिए जाने जाते हैं, फिनिशर, फिनिशर का रोल। 4 मिनट में ये ओवर हो चुका है। नए गेंदबाज आदर्श मोहिते और नॉन स्ट्राइकर इन पर बल्लेबाज आजाद हसन। हसन चलिए यहाँ पे आए ना चेयर, आप यहाँ पे आके बैठिए। हसन, हाँ बाप जैसा बेटा भी दिलदार है भाई। नमकीन स्पॉन्सर किया आपके बेटे ने अफजल पूरे कमेंट्री बॉक्स के लिए। नहीं वो अब छोटे थे, अब काफी बड़े हो चुके हैं। और ये मैंने कहा था, मार्च के पास वो क्षमता है, फाइन लेग बाउंड्री के बाहर गेंद जाती हुई पुल के जरिए 4 रन। आ चुका है 5 रन, 41 रनों की अभी भी जरूरत। मार्च में वो क्षमता है, क्योंकि यहाँ पर इस ग्राउंड के ऊपर मैंने उनकी आंधी देखी है, मैंने उनका तूफान देखा है, मैंने उनके बल्ले के द्वारा ज्वालामुखी को फटते हुए देखा है इसी ग्राउंड के ऊपर। मार्च देखिए मुस्लिम भाई बेकरी वाला की दुकान तक पहुंचे थे। देंगे देंगे जरूर, नहीं गेंद देंगे हम, गेंदों की कोई कमी नहीं है। ये हार की प्रतियोगिता है, यहाँ पर किसी भी चीज की कभी भी, मैं पिछले कई सालों से कर रहा हूं, कमी नहीं होती। सब बी वाले जो उधर साबिर है, आतिफ है, दोनों वाली साइड में बॉल भगाने को। किसकी तरफ से? तो मिस्टर ईरानी में सुबह का नाश्ता मिलेगा। अगर छक्का लगता है, अल्ताफ जड़गांवकर स्टैंड में छक्का लगता है, तो मुजीब खरवे इनके द्वारा बैनर बैनर के ऊपर, नाम के ऊपर लगना पड़ता है। क्या क्या भाई कंडीशन रखते हो आप? देना है तो दिल खोल के दीजिए ना। हाँ बिल्कुल। चलिए सुबह का नाश्ता मैं जाके छक्का मारता हूँ, ईरानी में मिलेगा। टीम का टोटल 6 रन। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला हसन ने, 1 रन जरूर मिला, 7 में आता हुआ टोटल, लेकिन फिनिशर का रोल अदा करना होगा मास को ही, अपनी बैटिंग का क्लास दिखाना होगा। हम कहते हैं ना, वो फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमानेंट, वो दिखाना होगा। इस ओवर की चौथी गेंद, माज बड़ा हिट लगाने की कोशिश की थी, 1 ही रन मिलेगा। 46 रनों के बचाव में क्या गेंदबाजी हो रही है 5 ओवर के इस मैच में। सही मायने में पहला ओवर जिन्होंने किया गणेश, उनकी तारीफ करनी होगी। 1 ही रन दिया उन्होंने उस ओवर में, विकेटें निकाली 2, और वहां से थोड़ा बैकफुट में नजर आई। माणगांव के नजदीक ये जो पुरार गांव है, ये अच्छी गेंद, क्या यॉर्कर डाला, जबरदस्त यॉर्कर।
दबाव में आ चुकी है पूरा टीम। हसन के लिए ये यॉर्कर जब उन्होंने डाला तो हसन के पास कोई जवाब नहीं था इस यॉर्कर लाइन गेंद का। बड़ा हिट लगाने की कोशिश करनी चाहिए थी। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश और ये ओवर की समाप्ति हुई है। बिल्कुल समय के साथ चल रही है गुणगे टीम, लेकिन टाइम पास नहीं होना चाहिए वरना आपको भी पेनल्टी दी जाएगी। हमारे रूल अब सख्त हो चुके हैं। 23 को इनिंग शुरू हुई थी और अब बच चुके हैं 1:32। चलिए समय के साथ चल रही है। 9 मिनट के अंदर 2 ओवर खत्म हो चुके हैं और वहां पर एक आधा मिनट के समय गया था बॉल चॉइस में। देखिए मास के लिए कह रहे भाई, उनका खेमा कह रहा है भाई ज्यादा तू खेल, 1-2 डॉट गेंदें भी चलेगी लेकिन गेंद बाउंड्री पार आनी चाहिए। 18 गेंदें बची है, रन बने यहां पर 8। 38 रनों की जरूरत। 18 गेंदें 38 रन। मार्क्स की फैक्टर है इस मुकाबले का। गेंदबाज गणेश, क्या गेंदबाजी हो रही है, जड़ में ही गेंदबाजी कर रहे हैं। 1 रन पूरा किया, दूसरा चुराने की कोशिश लेकिन 1 ही रन। हसन को अब आक्रामक का रुख अख्तियार करना होगा। देखिए आक्रमण ही आपका सबसे बड़ा बचाव होता है। आक्रमण नहीं होगा तो रन नहीं बनेंगे, रन नहीं बनेंगे तो टीम नहीं जीतेगी। वही गुणगे टीम जो आक्रामक गेंदबाजी कर रही है काबिल तारीफ। पहले ओवर में गणेश ने 2 विकेटें निकाली, 1 रन दिया और दूसरे ओवर में भी गेंदबाज ने उतने ज्यादा रन नहीं दिए और तीसरा ओवर के लिए आ चुके हैं गणेश। अपने स्पेल का दूसरा ओवर। हसन कुछ उल्टा पुल्टा करने की कोशिश कर रहे हैं लेकिन बाजी इस वक्त गणेश के हाथों में है। गुणगे के गणेश के हाथों में ये बाजी है। वहाँ के एक बेहतरीन कमेंटेटर सुमेध गायकवाड़ साहब हमारे साथ जुड़ चुके हैं। यंग है, शुरुआत में मैं भी ऐसा था आपके जैसा, बोल बोल के आदमी में सुधार आता है। आप में भी सुधार आएगा ज़रूर। हौसला अफजाई न्यू कमेंटेटर्स की करना ये हमारा फ़र्ज़ है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, लेकिन देखिए मैं आपको एक नंबर देता हूँ मुजीब खरबे का। आपको कमेंट्री अगर करनी है तो आपकी जहाँ पे लाइव चल रही है मुजीब खरबे वेल सजेशन करते हैं, आपको वेल सजेस्ट करेंगे वो भी, क्योंकि उन्हें अभ्यास है क्रिकेट का बहुत ज़्यादा। और कई कमेंटेटर्स को मुझे भी कई बार वो सजेशन देते हैं। ऐसा नहीं है कि मैं कोई बड़ा हूँ, सजेशन मुझे भी देते हैं वो सुनने के बाद। जबरदस्त गेंदबाजी का मुजाहरा। क्या गेंदबाजी हो रही है, तेज तेज तेज। पुरार के मास के पास भी इसका कोई जवाब नहीं है। इतनी दूर से माणगांव से ये टीम आई है तो लड़ना तो जानती है, लड़ना तो जानती है। चैंपियन बनी है इस हाल के ग्राउंड के ऊपर। वो चैंपियन, वो नजाकत उनके द्वारा नजर नहीं आ रही है। तीसरा ओवर चल रहा है। फुल टॉस गेंद दी और ये सीधा पैर में और इसी के साथ उंगली उठी, अंपायर की जैसे उंगली उठी। मार्च के बारी गान ठोक दीजिए। ग्यारह गेंदों में महज 2 रन दिए जा चुके हैं गणेश द्वारा। क्या गेंदबाजी है, ये मैच विनिंग गेंदबाजी है। अगर अगले 2 गेंदबाज गलती ना करे तो ये मैच विनिंग गेंदबाजी है गणेश की। यकीन मानिए क्या लाइन और लेंथ है। आउटसाइड ऑफ स्टंप इन्होंने रखा है अपनी गेंदों को। कभी फुल टॉस डाला वो भी तेज। नए बल्लेबाज साकिब, कवर्स में खेला है साकिब ने। गेंद गैप में है, क्या यह होगी बाउंड्री? और एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर ये 4 रन आ चुके हैं। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है। 3 ओवर के खेल की समाप्ति के बाद 14 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। 33 रनों की, 33 नहीं 32, 46 चाहिए ना, 32 रनों की अभी भी जरूरत है बची हुई 12 गेंदों में। 12 गेंदे 32 रनों की जरूरत।
सुमेध, कैसा लग रहा है आपको हाल में आके? पहले तो मैं आपसे यही पूछूंगा. आयोजन तर नक्कीच चांगलं आहे प्रवीण सर, आणि नक्कीच धन्यवाद मला माझ्या टीमकडून की गुंडगी संघाला इथे खेळण्याचा चान्स दिला. नक्कीच संधी दिल्याबद्दल मी आभार व्यक्त करतो. टीम ते आयोजन कमिटीला मी नक्कीच आभार व्यक्त करतो इथे. हाँ, निश्चित रूप से अमन स्पोर्ट्स क्लब हाल ने आपकी टीम को मौका दिया है. फिलहाल आपकी टीम के प्रदर्शन से आप खुश हैं, क्योंकि अपोजिशंस को देखिए, अब जरूरत है 32 रनों की और गेंदें बची है 12. आपके गेंदबाजों ने 18 गेंदों में रन दिए, महज 14 रन दिए. आपका पलड़ा फिलहाल भारी है. कैसा लग रहा है आपको? क्या महसूस कर सर, रहे हैं आप? बारी बारी सबकी बारी थी. पहली बारी में उनकी बारी थी, इस बारी हमारी बारी. हाँ, निश्चित रूप से सबकी बारी आती है, तो यकीनन अच्छी गेंदबाजी हुई है. अब देखना यह होगा गेंदबाज प्रणय तोरणे किस तरह Long जीत run की up नींव आहे. रखते हैं. हाँ, लॉन्ग रनअप तो है उनका. शोएब अख्तर की तरह खास तौर से जसप्रीत बुमराह का लॉन्ग रनअप तो नहीं है, लेकिन उतनी तेजी होनी चाहिए इस गेंदबाज में. पहिली गेंद प्रणय तुर्णिके. पहिल्या बॉल वरतीच अगदी हिट केलाय. लेग बायची एक धाव कंप्लीट तर झाली आहे, पण धोकादायक होती. एक धाव कंप्लीट करण्यात आली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. लेग बाय का इशारा आ चुका है सुमेध, और इस लेग बाय के तहत 11 गेंदे और 31 रनों की जरूरत. नक्कीच एक बॉलिंग अटॅक गुंडगे संघाने इथे मैदानामध्ये आपण पाहतोय. स्पेल जो होता पहिल्या षटकामध्ये गणेशचा चांगली गोलंदाजी केली, एकच धाव खर्च केली. त्यानंतर आदर्श आल्या, त्यांनी देखील एक चौकार त्यांच्या गोलंदाजीमध्ये काढला होता. त्यानंतर कमबॅकची गोलंदाजी चांगली राहिली. त्यावेळेला स्टेट फटका सजवलाय. लॉंग ऑन मध्ये शेतशेक आहे. चुकी घडतीये. चुकीचं पतन मैदानामध्ये आपण पाहतोय. आकाश धुरी तिथे कर्णधार उपस्थित होत. कर्णधाराकडून चुकी झाली आहे. फंबलिंग बघायला भेटते. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडूला गादर करायचं होतं, मिसफील्ड बघायला भेटते. हा येतोय चौकार. मुक्याच्या क्षणी का होईना, पण उशिरा आलाय, पण तो थेट आलाय. हाँ, यहाँ देखिए, यहाँ से रन बन सकते हैं, क्योंकि बाउंड्री आई है. बाउंड्री संजीवनी दे सकती है. बाउंड्री के बाद तुरंत अगर एक स्कोरिंग शॉट आता है तो मजा आएगा इस मैच में. हलचल ही पैदा होगी गुंडगे के खेमे में. समय कितना जा रहा है, कुठेतरी समय तो- के ऊपर भी जो हमें pressure ध्यान देना असतो, जरूरी है. जो प्रेशर असतो तो क्रिएट केला असतो. त्यानंतर जो मुक्याच्या क्षणी चौकार येतो, तो प्रेशर क्रिएट केलेला असतो, तो पूर्णपणे रिलीज होऊन जातो. इथून प्रणयला पुढील 4 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस सुद्धा आडवा बॅटन स्ट्रोक खेळला. बराच वेळ चेंडू हवेमध्ये. और ये देखिए, त्यानंतर षटकार. कमेंटेटर्स का अंदाजा कभी गलत नहीं होता. एक गलती की मिसफील्ड की, उसके बाद रन शुरू हुए. छक्का आया, वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर. हो हाँ. आहे. गेंदे इस ओवर की समाप्त हो चुकी है. 9 गेंदे शेष है और 21 रनों की जरूरत है. अब 9 गेंदे 21 ये बन सकते हैं. नऊ ये चेंडू. रीचेबल टारगेट मुझे सुमेध नजर आ रहा है, क्योंकि छक्का और चौवा 2 गेंदों में 10 रन आ चुके हैं. यही तो क्रिकेट है, अनिश्चितताओं का खेल. नक्कीच प्रवीण सर, वेळोवेळी हा क्रिकेट आहे, कधी बदलू शकतं. पहिल्या चेंडूत आपण पाहिलं चौकार आला होता. त्यानंतर षटकार. अगदी 10 धावा एकूण आल्यात. या 10 धावे आल्यानंतर पूर्णपणे स्कोर कार्ड बदललाय. आता गरज आहे 9 चेंडूमध्ये 21 धावांची. अजूनही सामना संपला नाहीये. समोर आहे पुरार संघ, त्यांची बाट आता बोलायला लागली आहे. समोर आहे गोलंदाजी करणारा गुंडगे संघ. पहिल्या 3 षटकामध्ये काय चांगली गोलंदाजी राहिली होती. फक्त 14 ते 15 धावा खर्च केल्या होत्या, प्लस 3 विकेट आल्या होत्या. त्यानंतर प्रणय तोरणे हा गोलंदाजीसाठी सज्ज झाला. फंबलिंग बघायला भेटलं. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चौकार आला. त्यानंतर प्रॉपरली बॅट्समन सेट झाले. कॉन्फिडन्स लेवल आला बॅट्समन मध्ये. त्यानंतर लगेचच सिक्सर टोकण्यात आला. या 10 धावानंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 25 या आकड्यावरती. लॉस ऑफ 3 विकेट्स आहे. येणार 3 बॉल्स बाकी असतील. चला स्पीडअप करायचंय. बॉल चॉईस केला जातोय. हाँ, 9 गेंदे, अब 21 रनों की जरूरत है. क्या छक्का लगाया है बल्लेबाज. स्टँड ऑन डिलिव्हर केलं होतं लॉंग ऑन मध्ये. त्याच क्षेत्रामध्ये बॅक टू बॅक 2 विकेट्स आलेत. हाँ बिल्कुल, लॉन्ग ऑन के ऊपर एक वाइडिश लॉन्ग ऑन के ऊपर 2 बड़े हिट्स, एक मिसफील्ड के कारण 4. उसके बाद एक परफेक्ट टाइमिंग और ताकत के साथ लगाया गया ये बेहतरीन 6. अब सीधा लॉन्ग ऑफ क्षेत्र पर 1 रन जरूर मिलेगा. 21 रनों की जरूरत थी. 9 गेंदे और रनआउटची ये विकेट. डोक्याची घंटा. फलंदाज बाद असेल का? नक्कीच ऑफिशियल आमच्यापर्यंत ते पोहोचवतील. नक्कीच निर्णय ते दिला जाईल. ऑफिशियल तिथे आहेत. ऑफिशियल ते दबाव क्रिएट करायचा नाहीये. चलिए, अंपायर क्या है, 2 रन पूरे है क्या?
2 रन और ये 2 रन पूरे किए जा चुके हैं और इन 2 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 27। अगर ये 2 रन है तो ना, 2 रन है तो 27। चलिए साकिब जो इस मैच को निकाल सकते हैं, क्षमता है इनमें, लेकिन वहीं दूसरी तरफ जो गणेश ने गेंदबाजी की ना, उस तरह की गेंदबाजी सुमेध आपके गेंदबाजों द्वारा होनी चाहिए। मैच की तरफ हम चलेंगे। वातावरण भले ही गर्म हो चुका हो, लेकिन समय के साथ आपको आपके ओव्हर्स पूरे करने हैं। नक्कीच गोलंदाजी करत असताना कॉटन बॉलचा प्रयत्न झाला असता. त्यावेळेला अगदी आडवा बाट्याने स्ट्रोक केला, गॅप मध्ये 2-2 क्षेत्ररक्षक पोहोचतात, चेंडू बनतात, चेंडूला अडवलाय, डायरेक्ट हिट केला जातोय एसटी रक्षकाकडे. चुकीची फेकी आपण पाहतोय, त्यात 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, एक महत्वपूर्ण पार्टनरशिप आता मैदानामध्ये बिल्ड होत असताना आपण पाहतोय. धाव फलक जाऊन पोहोचतोय 27 आकड्यावरती. 3 विकेट डगआउट मध्ये आहेत, माफी असावी. 29 धावा धाव फलकावरती आहेत. मागच्या चेंडूवरील अगदी एक धाव कंप्लीट केली होती, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, स्टम्प्स नॉन स्ट्राईकला डेड झाल्या होत्या. त्यानंतर गोलंदाजाला पूर्णपणे त्या प्रेशर मध्ये समजून आलं नाही, त्यात 2 धावा सक्सेसफुली कंप्लीट करण्यात आल्या. एक चेंडू बाकी असेल. यावेळेला आडवा और ये देखिए साकिब ने यह छक्का लगाया है, सामने गेंद डाली गई। इस मैच को निर्णायक मोड़ देने वाला ये हीरो, ये छुपा रुस्तम पैदा हो चुका है पूरा टीम में। टीम का टोटल 46 का पीछा करते हुए 35 रन अब जरूरी है 11 रनों की। 6 गेंदे 11 रन, अब यह टारगेट सुमेध रीचेबल नजर आ रहा है। 6 गेंदे 11 रन. क्रिकेट आहे प्रवीण सर, क्षणोक्षणी बदलत असतो. पहिल्या 3 षटकामध्ये कोणत्याही धावा नव्हत्या, म्हणजे लो स्कोरिंग मॅच चालू होती. त्यानंतर प्रणयने चुकीच्या टप्प्यांवरती गोलंदाजी केली, त्यावरती हवाई हवाला सफर फलंदाज साकिबने आपण पाहतोय काय फटकेबाजी केली. आपल्या संघाला एक चांगलं स्टार्ट. चलिए अंपायर से पूछ के पानी मांगा था ये. अगदी बॅक फुट वरून फ्रंट फुटला आणलाय आज संघ. तो फलंदाज साकिब याने पुरा संघ पूर्णपणे जल्लोष करत असतील. 6 में 11, 6 में 11 सुमेध कंपलसरी चेसिंग है ये. 6 बॉल 11 रन की जरूरत अभी होगी प्रवीण सर. बॉलर अभी देख रहे हैं हम, संकेत पालंडे अभी आ गए हैं. 6 गेंद में 11 रन डिफेंड करने होंगे. 6 चेंडू मध्ये 11 धावातून डिफेंड करावं लागतील जर गुणगी संघाला हा सामना जिंकायचा असेल. जर पुरा संघाला इथे सामना जिंकायचा असेल तर 6 चेंडूंमध्ये 11 धावा नक्की चेस कराव्या लागतील. गोलंदाज संकेत पालंडे आता सज्ज झालाय. समोर फलंदाज आपण पाहतोय हसनना फारशी बॅट चांगली फॅटिंग झाली नाहीये. 4 चेंडू डॉट फेस केलेत, 1 धाव त्यांनी अकॉर्ड केली होती. संकेत पालंडे आता आलाय गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू संकेत याचा. यॉर्कर लेनचा चेंडू, जोरदार अपील होईल सक्सेसफुल. विकेट ऑफ दी फर्स्ट बॉल. पहिली विकेट संकेत इथे प्राप्त करतोय. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट संकेतची आपण मैदानामध्ये पाहतोय. बॅट्समन बॅक टू दी डग आउट. रूम बनवून खेळायचा प्रयत्न होता, पण आता ड्रेसिंग रूम मध्ये जावं लागेल फलंदाज हसन याला. ठोक दीजिए. सकारावी लागल. पाराच्या असतील 5 चेंडू मध्ये 11 धावा. रिव्हर्स स्विच खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपरली कनेक्शन झालं नाहीये. अगदी प्रेशराइज मैच मैदानामध्ये क्रिएट होती है. देखिए 4 में अब 10 की जरूरत है और ये जो स्ट्राइकर एंड पे है जिन्होंने इस मैच को पुरार के लिए लड़ने की शक्ति पैदा की है. इस मैच में पुरार 3 ओवर तक कहीं नहीं दिखाई दे रहा था. चौथे ओवर में इन्होंने आक्रमण किया साकिब ने. ती साकिबने चांगली फलंदाजी केली. संघ बॅक फुटला होता, आता फ्रंट फुटला आणून ठेवलाय. स्ट्राइक त्याच्याकडे असेल, समोर फेस करतील संकेत याला. यावेळेला फिरकी गोलंदाजी, चांगलं कमबॅक गुणगे संघासाठी आपण पाहतोय. संकेतची चांगली गोलंदाजी. 3 चेंडू 10 धावा. हे समीकरण आता मैदानामध्ये असेल. 4 चेंडू मध्ये 10 धावा करायच्या होत्या. त्यानंतर साकिबने स्ट्राइक रोटेट केली.
स्ट्राईक रोटेट केल्यानंतर पहिला चेंडू फेस करत होते संकेत या गोलंदाजाचा. पहिला चेंडू फेस करत असताना डॉट चेंडू आलाय. येणारे 3 बॉल्स बाकी असतील. 10 धावांची गरज आहे. त्यावेळेला बॅटची लिडिंग आहे. प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. प्रेशर 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 मैदानामध्ये प्रेशर क्रिएट होत आहे. शेवटच्या चेंडू पर्यंत व शेवटच्या बॉल पर्यंत जाऊन हा सामना पोहोचणार आहे. इथून गोलंदाजाला चांगली गोलंदाजी करावी लागेल व फलंदाजाला चांगली फलंदाजी करावी लागेल. दोन्ही संघ चांगलं बॅटल इन ऍक्शन मैदानामध्ये आपण पाहतोय. गुणगे गुणगे यावेळेला आडवा बाट्याने स्ट्रोक केलाय कव्हर्सच्या क्षेत्रामध्ये. एक धावता ऍक्वर्ड झाली आहे. चुकी गंडा नाहीये. फंबलिंग बघायला भेटतंय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. स्लो फेकी केली आहे. एकच धाव इथून ऍड केली जाते. या एक धावेने स्कोर आपण पाहतोय जाऊन पोहोचतोय 37 म्हणजे 37 या आकड्यावरती. आता गरज असेल 1 चेंडू 9 धावा. गोलंदाजाला इथून चांगला फेअर डिलिव्हरी रिलीज करावी लागेल. जर सामना गुंडगे संघाला तर जिंकावा लागेल. इथून एकतर्फी सामना गुंडगे संघाकडे झुकलाय पण जर चुकी केली तर त्याला माफी नसावी. 1 चेंडू 9 धावा. चला स्पीडअप करायचं. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर, लास्ट बॉल ऑफ दी इनिंग्स आपण मैदानामध्ये पाहतोय. 1 चेंडू 9 धावा. चांगली गोलंदाजी करायला लागेल संकेतला. अगदी केली आहे 5 चेंडू पर्यंत. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. यावेळेला बीट केलाय आणि संघ विजय झालाय गुंडगे संघ. जरी 4थ्या षटकामध्ये प्रणय हा थोडासा मागरा ठरला होता पण नक्कीच कमबॅक म्हणावा लागेल. एक चांगली गोलंदाजी चांगली बॅटल या दोन्ही संघांमध्ये राहिली. हार्ड लक टीम पुरार संघ आपला देखील खेळ पहिल्या चेंडू पासून ते शेवटच्या चेंडू पर्यंत व दोन्ही इनिंग्स मध्ये चांगला राहिला. साकिब वेल डन, वेल प्लेड. आपल्या संघासाठी